त्यांना जाण्यायेण्यास खूप त्रास होत आहे। वैतरणा विरार ट्रेनखाली येऊन महिलेचा मृत्यू झालाय। नारंगी फाटकाजवळ हा अपघात झालाय। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल खोळंबल्यात। वलसाड मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर अडकल्याची माहिती सध्या समोर येते। तर वैतरणा विरार ट्रेनखाली येऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर नारंगी फाटकाजवळ हा सगळा अपघात झाल्याचं कळतंय। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकलही खोळंबल्यात। त्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम सध्या होतोय। वलसाड मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर अडकल्याची माहिती सध्या समोर येते। या ठिकाणी युद्धपातळीवर सध्या मदत कार्य राबवलं जाते। नारंगी फाटकाजवळ हा सगळा अपघात झाल्याची माहिती आहे। तर वैतरणा विरार ट्रेन खाली येऊन एका महिलेचा मृत्यू झालाय। तर नारंगी फाटकाजवळ हा सगळा अपघात झालेला आहे। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल खोळंबल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावरही याचा मोठा परिणाम झालेला आहे। तर आधीच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्यानं मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम होत असतानाच आता या अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरच्या या मार्गावर मोठा लोकल सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। वलसाड मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर ही अडकल्याची माहिती सध्या समोर येते। तर वलसाड मुंबई मार्गावरती हा सगळा अपघात झालेला आहे। नारंगी फाटकाजवळ अपघात झाल्याची माहिती आहे। वैतरणा विरार ट्रेन खाली येऊन या महिलेचा मृत्यू झालाय। वलसाड मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर या अपघातामुळे अडकली आहे। तर ही दृश्य या अपघातासंदर्भातली सध्या समोर येत आहेत। वैतरणा विरार ट्रेन खाली येऊन या महिलेचा मृत्यू झालेला आहे। या अपघातामुळे वलसाड मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर अडकल्याची माहिती सध्या समोर येते। मोठ्या विश्रांतीनंतर नागपुरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे।